जसे श्रीकृष्णाने गोकुळात अवतार घेऊन गोकुळातल्या लोकांना धन्य केले, तसेच श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट निवासी जनास आपल्या वास्तव्याने इहजन्मी परमानंदाची प्राप्ती करून दिली. त्यावेळेला मोहरमचे दिवस चालू होते. एक वेळ श्री स्वामी समर्थ मोदी यांच्या वाड्यात असताना श्रीपाद भट पुजारी व भुजंगा शिपाई यांना ताबूत पाहण्यात जाण्याविषयी महाराजांजवळ आज्ञा मागितली. आता ताबूत म्हणजे मोहरमच्या पवित्र सणांमध्ये 200 ते 250 फूट उंचीचे बांबूपासून हे ताबूत बनवले जातात. अष्टकोनी आकाराचे आणि पहिल्यांदा कळस आणि मग पाया या पद्धतीने हे ताबूत उभारले जाते. हे ताबूत उचलण्यासाठी बरेच लोक लागतात. आता हे ताबूत पाहण्यासाठी ते महाराजांना विनवणी करू लागले, परंतु महाराजांनी जाऊ नका म्हणून आज्ञा केली. परंतु ताबूत पाहण्याची फार उत्कटता असल्याने काही वेळाने मोठ्या मिनतवारीने महाराजांची पुन्हा आज्ञा मागितली, पण महाराज आज्ञा देईनात. दुसऱ्या एका सेवेकरास महाराजांजवळ बसून हळूच डोळा चुकून दोघेही ताबूत पाहण्यास निघून गेले. त्यावेळी कृष्णाप्पाचे 3.5 तोळ्याचे सोन्याचे जोडवे श्रीपाद भटजींच्या हातात होते. ते जोडवे ताबूताच्या गर्दीत कोणी काढून घेईल म्हणून त्यांनी शिपाई भुजंगा ह्याच्या हातात जोडवे घालण्यास दिले. पण आपण गरीब, आपल्या हातात जोडवे नको, उगाच हरवल्यास पंचायत म्हणून भुजंगा जोडवे घालीत नव्हता. पण आपण जवळच आहोत, जोडवे कोठे जाते असे सांगून श्रीपाद भटजींनी जबरदस्तीने भुजंगाच्या हातात जोडवे घातले. ताबूत बुडवण्याचा तो दिवस होता. हजारो लोकांची गर्दी होती. ते दोघेही गर्दीत शिरले. ताबूतांवर भुजंगाचे खारका उडवण्यास सुरुवात केली. सोन्याचे जोडवे त्याच्या बोटात बरोबर बसले नव्हते, सैल होते. खारका उडवता उडवता जोडवे निघून गेले. भुजंगा व श्रीपाद भट घाबरून गेले. हजारो लोकांची गर्दी, त्यात जोडव्याचा कसा पत्ता लागेल? 2 तास दोघांनी पुष्कळ तपास केला, पण शोध लागला नाही. हिरमुसले होऊन ते महाराजांकडे परत आले. महाराजांची आज्ञाभंग केल्याने हा प्रसंग ओढवला होता अशी त्यांची खात्री झाली. तोंड लपवीत महाराजांजवळ येऊन रडू लागले. महाराज रागाने शिव्या देऊ लागले व म्हणाले, नको म्हणत असता झक मारण्यास का गेलास? अपराधाची क्षमा करावी व आलेले संकट दूर करावे. आपण दरिद्री आहोत, आता एवढे सोने कसे भरून देऊ? म्हणून भुजंगा महाराजांना विनवणी करू लागला. भुजंगावर महाराजांची फार प्रीती होती. श्री विष्णूच्या द्वारी जसे जय विजय असतात त्याप्रमाणेच भुजंगा शिपाई महाराजांच्या द्वारचा जय विजय होता. त्याने महाराजांची सेवा ही एकनिष्ठपणे केली होती. महाराजांस भुजंगाची दया येऊन, रडू नकोस, तुझे जोडवे सापडेल, घरी चालत येईल, स्वस्त बस, असे महाराज त्यास म्हणाले. या बोलण्याने भुजंगास धीर आला. काही वेळाने एक पोलीस शिपाई, 2 मुले व जोडवे घेऊन त्या ठिकाणी महाराज होते तिथे आले. जोडवे गेल्याबद्दल पोलिसास आधीच वर्दी दिलेली होती. एका मुलास गर्दीमध्ये जोडवे सापडले होते. ते दुसऱ्या एका मुलाने पाहिले होते. वाटणीबद्दल दोघांमध्ये भांडण सुरू झाले. ते दोघे कशासाठी भांडतात याचा तपास पोलीस शिपायाने केला. तेव्हा जोडव्याबद्दल भांडण पाहून शिपाई त्यांना महाराजांजवळ घेऊन आला. जोडवे चालत येईल म्हणून महाराज म्हणाले, त्याचा असा अनुभव आला. मग भुजंगाने त्या 2 मुलांस खाऊ देऊन जोडवे श्रीपाद भटजींच्या स्वाधीन केले. जरी भुजंगाने महाराजांची अवज्ञा केली होती तरी आपला प्रिय भक्त व सेवक भुजंगा यावर दया करून त्यास महाराजांनी काळजीतून मुक्त केले होते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.